शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर यांच्या उत्तमनगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हे उद्घाटन माजी आमदार अपूर्व हिरे तसेच भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, भूषण राणे, सौ छाया दिलीप देवांग, डॉक्टर योगिता अपूर्व हिरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीमध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अपूर्व हिरे यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की प्रभाग क्रमांक 29च्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे प्रभागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आज माझ्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय माजी आमदार अपूर्व भाऊ हिरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि आजपासून मी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. मतदारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि मतदार नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहून 29 मधून दीपक बडगुजर, 29 मधून योगिताताई हिरे, 29 मधून छायाताई देवांग आणि 29 मधून भूषणजी राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी भाजपाचे उमेदवार प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. प्रभागाच्या विकासासाठी एक चांगले नेतृत्व निवडणे गरजेचे असून त्यासाठी नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असून आगामी काळात प्रचार अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार करण्यात आला. NC न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.